महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सुद्धा त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका, मिलिंद प्रश्न हा ग्रंथ आपण काही दिवसापासून वाचत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या अंतर्गत आतापर्यंत बऱ्याच विषयावर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. 14 तारखेच्या सत्रामध्ये आपण उपासकांचे जे 10 गुण आहेत ते सुद्धा बघितलेले आहेत आणि त्यानंतर आपण श्रद्धा, विशेषतः पूजा आणि वंदना याबद्दल सुद्धा, अनुमती अधिकार फळासंबंधी प्रश्न या प्रकरणाअंतर्गत जो मुख्य प्रश्न होता की जर भगवान बुद्ध पूजेचा स्वीकार करत असतील तर याचा अर्थ असा की त्यांना निर्वाण पद प्राप्त झालेले नाही. आजही ते या जगात निश्चितपणे जनसामान्याप्रमाणे वागत असले पाहिजे, म्हणून त्यांची पूजा करणे सुद्धा व्यर्थ आहे. अशा पद्धतीचा जो काही प्रश्न होता त्या संदर्भामध्ये खरं म्हणजे पूजेचा काय अर्थ आहे, वंदनेचा काय अर्थ आहे, भगवान बुद्ध जरी जिवंत नसले तरी त्यांच्या ज्या काही अस्थिधातू आहेत किंवा त्यांनी सांगितलेला जो काही धम्म आहे, जो मार्ग आहे, त्या मार्गाचं आचरण करून आणि एक आदर्श म्हणून त्यांची प्रतिमा आपण ज्यावेळेस समोर ठेवतो तेव्हा आपण बुद्धाची पूजा करीत नसतो, तर खऱ्या अर्थानं बुद्धाला प्रतिसाद देत असतो आणि त्या प्रतिसादातून आपण धम्म आत्मसात करून तो आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं भावनिक अंग कशा पद्धतीनं आपण अधिकाधिक विकसित केलं पाहिजे, त्यासाठी आपण जे काही माध्यम वापरतो त्यापैकी अतिशय महत्त्वाचं आणि प्रभावी असं माध्यम म्हणजे पूजा आणि वंदना. तर आपण बघितलं की पूजा आपण तथागतांना खुश करण्यासाठी नाही, तर तथागतांनी दिलेला आदर्श आत्मसात करण्यासाठी आणि त्यातून जी काही धम्माची इंद्रिय आहे त्यातलं पहिलं इंद्रिय म्हणजे श्रद्धा, ही श्रद्धा विकसित करण्यासाठी आणि त्या श्रद्धेतून भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म आत्मसात करून तो आचरणात आणण्यासाठी आपण प्रेरित होत असतो, प्रेरणा घेत असतो. आपल्या भावनिक अंगाचा विकास साधण्यासाठी हे जे काही आपण अवलंब करतो त्यातून खऱ्या अर्थानं आपला आंतरिक विकास होत असतात. म्हणून आपण बघितलं की भगवान बुद्धाने ज्या काही धातू किंवा वास्तू त्या अस्थींवर आपण उभारलेले आहे आणि भगवान बुद्धाने जे काही ज्ञानरत्न आपल्याला दिलेले आहे, ज्याला आपण धम्म म्हणतो, त्याचा आलंबन म्हणून वापर करून आपण सम्यक आचरण करण्याचा प्रयत्न करतो आणि शील, समाधी, प्रज्ञा ही जी काही संपत्ती आहे ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून बाह्य रूपाने ही कृती अनेकांना अनावश्यक वाटत असली तरी आपला भावनिक विकास करण्यासाठी ही कृती, कारण आपण काया, वाचा आणि मनाने बनलेलो आहोत आणि म्हणून शरीर सुद्धा त्याच पद्धतीनं रिॲक्ट होणं महत्वाचं आहे, हे सुद्धा आपण त्या दिवशी थोडं विस्तारानंच बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काही उपमा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या बाबी अतिशय परखडपणे उपमा देऊन या ठिकाणी भंते नागसेनांनी पटवून दिलेल्या आहेत. आतापर्यंत आपण बघितलं की
अतिशय क्लिष्ट अशा विषयांना सुद्धा उपमा देऊन त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये नागसेनांनी पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या अग्निस्कंदाच्या उपमेमध्ये ते म्हणतात की एखादा अग्निस्कंद पेटवण्यात आला, अग्नी पेटवला मोठा, आणि नंतर त्याला आपण काय विझवून टाकलं ना, तर ते जे काही गवत असते, विस्तव लाकूड असते, तर ते उपादान स्वीकार करील काय असं म्हटलेलं आहे. उपादान स्वीकार करील काय. त्यामध्ये आणखी काही आपण टाकण्याचा प्रयत्न केला विझल्यानंतर, तर ते गवत जळेल का? गवत जळलेलं आहे, लाकूड जळलेलं आहे आणि ते आता विझून गेलेलं आहे पूर्णपणे, है ना. तर ते शांत झालेलं आहे, तो विस्तव शांत झालेला आहे, निर्जीव झालेला आहे असं म्हटलेलं आहे. तर राजा म्हणतात की नाही, ते आता विझलेलं आहे ना. तर मग ते विझलेलं आहे म्हणजे काय, आग पूर्णपणे नष्ट झालेली आहे काय? हे जग जे आहे ते अग्निरहित झालेलं आहे काय? आता पुन्हा अग्नी निर्माणच होणार नाही का? राजाला भन्ते नागसेन प्रति प्रश्न विचारत आहे. आग लावली, ती विझली, पूर्णपणे नष्ट झाली. मग आता ती पूर्णपणे नष्ट झाली म्हणजे काय, पूर्ण आगच नष्ट झाली काय? पुन्हा आग लावण्याची काही संभावना नाही आहे काय? किंवा लागू शकणार नाही काय? सगळं जग काय अग्निरहित झालेलं आहे काय? तर ते म्हणतात नाही बनते, वाढलेल्या लाकडामध्ये सुद्धा अग्नी असतो, आणि ज्या लोकांना अग्नीची गरज असते ते त्या लाकडावर लाकडू घासून अग्नी निर्माण करतात, है ना. तर अशा पद्धतीनं अग्नी निर्माण होऊ शकते. याचा अर्थ काय? आणि म्हणून ते म्हणतात की हे जे तीर्थंकराचे म्हणणे आहे, इतर लोकांचे म्हणणे आहे, आणि जे इतर लोक म्हणतात की बुद्ध तर आता जिवंत नाही का, त्यांना तर निर्वाण प्राप्त झालेला आहे, आणि म्हणून त्यांच्या संदर्भाने जी काही कृती आपण करतो ती निष्फळ आहे, ती व्यर्थ आहे, असं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं अधिक प्रभावीपणे या ठिकाणी पटवून देतात. आणि ते म्हणतात की राजा, तीर्थंकराचे हे म्हणणे आहे ते खोटे आहे. लाकडाची उपमा दिली, लाकूड विझलं, पुन्हा अग्नी निर्माण होणार नाही का? तर ज्याला गरज आहे तो लाकडावर लाकूड घासतो आणि पुन्हा अग्नी निर्माण करतो, है ना. आणि म्हणून ते म्हणतात की हे जे काही तीर्थंकराचं म्हणणं आहे ते खोटं आहे. जो स्वीकार करीत नाही त्याच्या संबंधाने केलेला कोणताही व्यवहार वांझोटा आहे, तो फळ न देणारा आहे. अशा पद्धतीनं जे काही तीर्थंकरांचं म्हणणं आहे, अन्न वाद उपस्थित करण्यावाल्या लोकांचं जे काही म्हणणं आहे ते निरर्थक आहे. आणि मग ते या ठिकाणी सांगतात की भगवान बुद्ध सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. भगवान बुद्ध त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे, म्हणजे एक प्रकारे तो अग्निस्कंद विझलेला आहे, है ना. तो आता काही स्वीकार करत नाही. बुद्ध मुक्त झाले, बुद्ध महापरिनिर्वाणालाही प्राप्त झाले, आणि अशा पद्धतीनं आता बुद्ध काही स्वीकार करीत नाही, है ना. बुद्ध स्वीकार करीत नाही याचा अर्थ बुद्धत्व संपलं, याचा अर्थ जे परम सुखाची अवस्था आहे ती आता कुणालाच प्राप्त करून घेता येत असं थोडी आहे. ज्याला गरज आहे तो लाकडावर लाकूड घासतो आणि परत अग्नी उत्पन्न करतो. म्हणजे बुद्धाने सांगितलेला जो काही मार्ग आहे त्या मार्गावर मार्गक्रमण करून तो स्वतःसाठी बुद्धत्व प्राप्त करून घेतो, है ना. तर या अर्थानं हा अतिशय गहन असा अर्थ यामध्ये दडलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तथागताने जे ज्ञानरत्न आपल्याला दिलं त्या ज्ञानरत्नांचं आलंबन करून आपण सम्यक आचरण करून आपण बुद्धाने जे बोधी प्राप्त केली, बुद्धाने जे ज्ञान प्राप्त केलं, बुद्धाने जे संबोधी प्राप्त केली ती आपण सुद्धा करू शकतो. बुद्ध जरी हयात नसले, बुद्ध जरी आज शरीर रूपानं किंवा कुठल्याही रूपानं आपल्यामध्ये उपस्थित नसले, आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या संदर्भाने केलेली कृती ते स्वीकारत नसले, ते काही स्वीकारत नाही. बुद्ध आपण प्रतिमा ठेवतो पण बुद्ध काही स्वीकारतात का? बुद्ध काही स्वीकारत नाही. पण त्यांची प्रतिमा ठेवून आपण जे काही कृती करतो
त्या कृतीतून आपल्यामध्ये जी काही श्रद्धेचं बीज उत्पन्न होते, त्या श्रद्धा बीजाची वाढ होऊन त्यापासून जसं वृक्ष बहरते तसं आपलं आंतरिक जीवन सुद्धा बहरत जाते. शाखा प्रशाखा फुटतात. विविध अंगाने आपण एक प्रकारे संपन्न होत असतो. विविध अंग, धम्माची विविध अंग आपल्यामध्ये विकसित होत असतात आणि या विकसित झालेल्या विविध धम्म अंगाच्या माध्यमातून आपण निर्वाण प्राप्त करू शकतो, है ना. ज्ञान संपत्तीचा लाभ करून घेऊ शकतो. शील, समाधी आणि प्रज्ञा या संपत्तीचा लाभ घेऊन आपण परिनिर्वाणाला प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून ही जी काही कृती आहे, बुद्धाच्या संदर्भाने केलेली कृती, ही काही वांझोटी ठरत नाही, ती यशस्वी होत असते. किती मार्मिकपणे हे उदाहरण देऊन या ठिकाणी म्हणजे भंतेंनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागसेंनी वादळाची उपमा दिलेली आहे या ठिकाणी. ती वाचताना आपल्या लक्षात आलेलीच असेल की वादळ सुद्धा येते आणि शमते, है ना. तर वादळ शांत झालं तर ते वादळ शांत झाल्यावर पुन्हा उत्पन्न होण्याची इच्छा करते काय? भगवान बुद्ध परिनिर्वाणाला प्राप्त झाले, वादळ म्हणजे भगवान बुद्ध समजायचं. वादळ येऊन शांत झालं म्हणजे भगवान बुद्ध या संसारामध्ये आले, त्यांनी बोधी प्राप्त केली, संबोधी प्राप्त केली आणि ते परिनिर्वाणाला प्राप्त झाले. आता भगवान बुद्ध काही पुनर्जन्म घेणार नाही, पुन्हा जन्माला येणार का? नाही. तर वादळ आलं, वादळ शांत झालं, आता त्या वादळाला पुन्हा मी यावं त्याच वादळाला असं वाटेल काय? नाही, असं वाटणार नाही. वादळ कारण अचेतन आहे. तर अशा पद्धतीनं मग आता वादळ नाही म्हणजे हवा जे आहे आकाशामध्ये ती संपली आहे का? नाही. मग ज्याला वाटते की आपल्याला हवेची गरज आहे ना, तर तो काय करतो, ज्याला उष्णता जाणवते, जो होरपळून जाते गरमीनं, तो पंखा घेतो आणि त्या पंखा काय साधन आहे ना, एक पंखा साधन आहे, हवा निर्माण करण्याचं साधन आहे की नाही. आता काही वादळ येणार नाही, आता काही सोसायट्याचे वारे सुटणार नाही. एक आला, येऊन गेला, संपला. आता तो काही येणार नाही, त्याची इच्छाही होणार नाही, है ना, तो नाही येऊ शकत. तर मग जगातला वारा आहे तो आता पूर्णपणे संपला आहे असं आहे का? काही नाही. आपल्याला मग हवेची गरज पडते, तेव्हा आपण एक पंखा घेतो आणि पंखा घेऊन नाही का त्यातून हवा आपण उत्पन्न करतो आणि जे काही उष्णता आहे त्या उष्णतेपासून आपण स्वतःचं संरक्षण करीत असतो. त्याच पद्धतीनं भगवान बुद्धाच्या संदर्भाने आपण त्यांची मूर्ती समोर ठेवून जी काही पूजा करतो, जी काही वंदना करतो, जे काही त्रिवार वंदन करतो त्यांना, तर या कृतीतून आपल्यामध्ये श्रद्धा निर्माण होते आणि त्यातून तर आपण संबोधी प्राप्त करू शकतो. म्हणून हा काही व्यवहार जो आहे बुद्धाप्रती केलेला, तो काही वांझोटा नाही आहे. तर त्यातून ह्या सगळ्या बाबी निर्माण होत असतात. तर मग ते म्हणतात की ज्याप्रमाणे हे राजा ते वादळ निर्माण झाले, त्याप्रमाणे भगवान बुद्ध आपल्या 10,000 लोकधातूंनी शीतल, मधुर, शांत, सुखद, मैत्रीपूर्ण अशा वाऱ्याद्वारे वाहत राहिले. हे राजा, ज्याप्रमाणे ते वादळ वाहून शांत झाले, त्याचप्रमाणे भगवान बुद्ध शीतल, मधुर, शांत, सुखद, मैत्रीपूर्ण वाऱ्याप्रमाणे शांत होऊन परिनिर्वाणाला प्राप्त झाले. ज्याप्रमाणे हे राजा तो शांत वारा पुन्हा उत्पन्न होण्याची इच्छा करीत नाही, त्याचप्रमाणे बुद्धाला लोकहिताकरिता स्वीकार करण्याची इच्छा राहत नाही. पुन्हा उत्पन्न होण्याची काही संभावना नाही. बुद्ध काही आता पुन्हा उत्पन्न होणार नाहीत. तर मग हे राजा, ज्याप्रमाणे लोक उन्हामुळे होरपळून जातात, त्याचप्रमाणे देव आणि मनुष्य सुद्धा 3 प्रकारच्या अग्नींनी होरपळून गेलेले आहे. 3 प्रकारची अग्नी आपण बघितलेलं आहे बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये. लोभाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी. लोभाग्नी, लोभ हा अग्नी आहे, द्वेष हा सुद्धा अग्नी आहे आणि मोह हा सुद्धा अग्नी आहे. आणि या अग्नीमध्ये संपूर्ण जग होरपळून चाललेलं आहे.
होरपळून चाललेला आहे, यातना भोगत आहेत, दुःख भोगत आहेत, है ना. आणि मग या अग्नीला शांत करायचं असेल ना, तर आपण पंखा जसा वारा उत्पन्न करण्याचे साधन आहे, त्याच पद्धतीनं तथागताचे शरीर धातू आणि ज्ञानरत्न उत्पन्न करण्याचे साधन आहे. तिन्ही प्रकारची संपत्ती प्राप्त करण्याचे साधन आहे. तर म्हणून आपण ही जी काही कृती करतो ती एक साधन म्हणून आपला आंतरिक विकास करण्यासाठी, आपली श्रद्धा वृद्धिंगत करण्यासाठी आपण वापरत असतो आणि आपला आंतरिक विकास करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो, है ना. ढोलाची उपमा, त्याच पद्धतीची ढोलाची सुद्धा उपमा या ठिकाणी दिलेली आहे. ढोल एकदा आपण वाजवतो, त्या वाजवल्यामुळे आवाज उत्पन्न होतो, है ना. आणि मग तो आवाज उत्पन्न झाला की त्या आवाजाचा विलय होतो आणि मग पुन्हा तोच आवाज पुन्हा उत्पन्न होतो का, तशी इच्छा त्याला होते का? सरळ सरळ प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तरही राजा सरळ सरळच देतो की म्हणते नाही, आता तो आवाज विलय पावलेला आहे, तोच आता आवाज काही पुन्हा निर्माण होणं शक्य नाही, त्याची तशी काही इच्छाही होणार नाही. एकदा आवाज निघून तो विलय पावला की तो काही नंतर उत्पन्न होत नाही, है ना. परंतु आवाज उत्पन्न करण्याचं साधन मात्र आहे. अलग लक्षात, तोच आवाज आता उत्पन्न होणार नाही, पण आवाज उत्पन्न करण्याचं साधन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते म्हणजे ढोल. आपल्याला वाटलं, आपल्याला प्रेरणा मिळाली की आपल्याला आवाज पुन्हा उत्पन्न करायचा आहे, तर आपण आपल्याकडे ते साधन आहे, ते साधन म्हणजे ढोल आहे आणि ते ढोल वाजवून आपण आवाज पुन्हा उत्पन्न करू शकतो. म्हणजे एक आवाज उत्पन्न झाला आणि तो नष्ट झाला म्हणजे पुन्हा आवाज उत्पन्न करण्याची काही संभावना नाही आहे, असं काहीही नाही. ढोल आहे, वाजवणेवाला तयार आहे, तर तो ढोल वाजवून पुन्हा आवाज त्यातून निर्माण करू शकतो. म्हणून बुद्धाने सांगितलेला धम्म आहे आणि बुद्ध रूप आहे आपल्याकडे, बुद्धाने सांगितलेला धम्म आहे. या सगळ्या बाबीचा वापर करून बुद्धाने जे प्राप्त केलं ते आपणही प्राप्त करू शकतो. हेच गोष्ट वारंवार वेगवेगळ्या उदाहरणावरून, उपमा देऊन या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या ढोलाच्या उपमेमध्ये जे शेवटचं वाक्य आलेलं आहे ते म्हणतात की हे राजा, भगवान बुद्धाने भविष्य काळात निर्माण होणारी ही शंका ओळखली होती. ही शंका लोक उपस्थित करतील, ही शंका लोक निर्माण करतील. पेज नंबर 107, डॉक्टर विमल कीर्ती लिखित ग्रंथ, पेज नंबर 107, ढोलाची उपमा. तर ही शंका उपस्थित करतील, असे प्रश्न निर्माण होतील आणि मग अशा प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपण काय स्पष्टीकरण दिलं पाहिजे आहे त्याचं अगोदरच त्यांनी स्पष्टीकरण देऊन ठेवलेलं होतं. आणि म्हणून हे सगळं सांगत असताना ते आनंदाला सांगतात भगवान बुद्ध की हे आनंद, आपल्यापैकी एखाद्याच्या मनात अशी शंका येऊ शकते, आपल्यापैकी एखाद्याच्या मनात अशी शंका येऊ शकते, कोणाच्याही मनामध्ये शंका येऊ शकते, है ना. आणि म्हणून आजही आपल्या अनेक लोकांच्या मनामध्ये अशाच पद्धतीच्या शंका कुशंका आहे. मूर्ती में थोडी ना धम्म है, मूर्तीत थोडी धम्म आहे, असे म्हणणारे बरेच लोक आहे का नाही. मूर्तीत धम्म नाही, बरोबर आहे, पण मूर्ती ठेवून आपण त्या मूर्तीपासून प्रेरणा घेत असतो की इतिहासामध्ये हे तथागत भगवान बुद्ध होऊन गेलेले आहेत, जे अतिशय गुणसंपन्न होते आणि त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवलेला आहे. ही प्रेरणा आपल्याला त्यातून मिळत असते. म्हणून ते म्हणतात की हे आनंद, आपल्यापैकी एखाद्याच्या मनात अशी शंका येऊ शकते की उपदेश देणारा शास्ता आता नाही, शास्ता म्हणजे बुद्ध, हे आनंद आता आम्हाला उपदेश करणारा दुसरा कोणी दिसत नाही असे आपल्याला वाटेल. आता बुद्ध गेले, आता दुसरा कोणी आपल्याला उपदेश करणारा नाही असं कोणाला वाटू शकते. परंतु तसे समजू नका, मी आपल्याला दिलेला धर्म व विनयच आपल्याला मार्ग दाखवेल. जे इतक्या स्पष्टपणे भगवान बुद्धांनी आनंदाला सांगून ठेवलेला आहे की मी जो धर्म दिलेला आहे, मी जो मार्ग दाखवलेला आहे, तो मार्ग सदोदित राहणार आहे. सदोदित, हजारो वर्ष तो मार्ग
जर लोक त्या वाटेवर चालत राहतील तर ती वाट सर्वांसाठी खुलीच राहणार आहे. आणि म्हणून त्या मार्गाचा तुम्ही अवलंब केला पाहिजे, धर्माचा विनयाचा अवलंब केला पाहिजे आणि त्या पाऊल वाटेवर आपण आपलं मार्गक्रमण केला पाहिजे. लोकांच्या मनात जी शंका होती की तथागत परिनिर्वाणाला प्राप्त झाल्यामुळे जो स्वीकार करीत नाही त्याच्या संबोधाने केलेला कोणताही व्यवहार वांझोटा होतो व फळ देत नाही, हे अन्य तैथिरकांचे म्हणणे असत्य, अवास्तव आणि निरर्थक आहे, निराधार आहे. त्याचप्रमाणे ते दुःखदायक व विनाशाकडे नेणारे आहे. दुःखदायकही आहे आणि विनाशाकडे सुद्धा नेणारे आहे. तर भगवान बुद्धाने या संदर्भामध्ये अनेकदा मार्गदर्शन केलेलं आहे. पुढचं जी उपमा आहे ती सुद्धा अतिशय महत्वाची आहे. त्याच पद्धतीची महापृथ्वीची म्हणजे ही उपमा आहे. तर ते म्हणतात की दुसरे कारण ऐकावे. ज्याप्रमाणे तथागताच्या परिनिर्वाणानंतर त्यांची पूजा केली तर ती श्रेयस्कर व फलदायी का आहे याचे समाधान होईल. ते म्हणतात की हे राजा, आपणामध्ये सर्व प्रकारचे बी पेरले जावे ही या महापृथ्वीची इच्छा असते काय? महापृथ्वी अशी इच्छा करते काय की कोणीतरी माझ्या याच्यामध्ये बी पेरावं की त्यातून वृक्ष उत्पन्न होतो. त्या बीजापासून वृक्ष तयार होऊन त्याला शाखा प्रशाखा विस्तारून पुष्कळसे येतात. तिथून झाड उत्पन्न होते, त्याच्या शाखा प्रशाखा लागतात आणि एक फार मोठ्या वृक्षामध्ये तो मोठा होत असतो आहे ना. आणि त्याला फळे सुद्धा लागत असतात, फळे सुद्धा लागत असतात त्याला. तशाच पद्धतीनं भगवान बुद्ध मग ते पुढे सांगतात की ज्याप्रमाणे हे राजा, जशी पृथ्वी त्याप्रमाणे तथागत अर्हत सम्यक संबुद्ध समजावे, आहे की नाही. ज्याप्रमाणे पृथ्वी काही स्वीकार करीत नाही त्याचप्रमाणे तथागत सुद्धा काही स्वीकार करीत नाही. तथागताची प्रतिमा ठेवलेली आहे, तथागताच्या प्रतिमासमोर आपण बसतो, तथागताच्या प्रतिमेला आपण पुष्प अर्पण करतो. तथागत स्वीकार करतात का आपलं पुष्प? प्रत्यक्षपणे स्वीकार करतात का? नाही करत. मग तथागताला आपण मोमबत्ती अर्पण करतो, तथागत स्वीकार करतात का? अगरबत्ती स्वीकार करतात का? पाणी स्वीकार करतात का? भोजन स्वीकार करतात का? फळांचा स्वीकार करतात का बुद्ध? नाही करत. आणि मग जर भगवान बुद्ध काही स्वीकार करत नसतील तरीही आपण मात्र भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर पुष्प अर्पण करतो, दीप अर्पण करतो, धूप अर्पण करतो. मग ही जी काही कृती आहे ती काही वांझोटी आहे, त्यातून काही फळ येणारे नाही, असं जे त्यांचं म्हणणं आहे. तर आता ते म्हणतात की जर पृथ्वी त्याप्रमाणे तथागत अरहंत सम्यक संबुद्ध समजावे, ज्याप्रमाणे पृथ्वी काही स्वीकार करत नाही त्याचप्रमाणे तथागत सुद्धा काहीच स्वीकार करीत नाही. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या आधारे बीजापासून उत्पन्न होऊन मोठमोठाले वृक्ष निर्माण होऊन पुष्कळ फळ देतात, त्याचप्रमाणे देव मनुष्यामध्ये तथागत परिनिर्वाणाला प्राप्त होऊन शरीर धातूचा अस्वीकार करून आत्म ज्ञानरत्नाच्या आधारे कुशल कर्मामध्ये प्रतिष्ठित होऊन समाधी स्कंद, धम्मसार आणि शीत शाखांचा विस्तार करून विमुक्ती पुष्प श्रमण फल धारक होतो. पण या कृतीतून मात्र आपण विमुक्तीचं फळ चाकू शकतो. आपण जे काही श्रद्धेचं बीज टाकतो ते अंकुरित होत असते. आणि म्हणून हा जो आंतरिक भाव आहे, ही जी आंतरिक प्रेरणा आहे, ही जास्त महत्वाची आहे आणि ती निर्माण होणं अत्यंत महत्वाचं आहे. ती प्रेरणा जर निर्माण झाली नाही तर मग आपण परिणामकारक शरण ग्रहण म्हणजे गमन करू शकणार नाही. आपण परिणामकारक जर शरण गमन करू शकणार नाही तर बुद्धत्वाचे जे बीज आहे ते बीज आपल्या मनामध्ये अंकुरित होणार नाही. बुद्धत्वाचे बीज जर आपल्या मनामध्ये जे पडलेले आहेत ते जर अंकुरित होणार नसेल, आपण त्याला योग्य वातावरण देणार नसू, तर आपण परिनिर्वाणाला सुद्धा प्राप्त होऊ शकणार नाही. आणि म्हणून ती प्रेरणा, अंतरप्रेरणा आपल्यामध्ये एक प्रकारे जे काही निर्माण होते ती या कृतीतून होते, ती या कृतीमधून निर्माण होते आणि ती कृती या अर्थाने फलद्रूप होत असते, या अर्थाने ती परिणामकारक होत असते, या अर्थाने ती आपल्याला धम्म मार्गावर आरूढ करण्यासाठी एक प्रकारे सहाय्यक सिद्ध होत असते. आणि म्हणून ही जी काही श्रद्धा आहे ती अतिशय महत्वाची आणि म्हणजे लाभदायक आहे. आणि त्यातून
आपण परिनिर्वाणाला प्राप्त होऊ शकतो, ठीक आहे नाही. म्हणून म्हणतात की जी काही आपण श्रद्धेचं बीज पेरतो त्या श्रद्धेच्या बीजातून निर्वाणाचं पीक आपण घेतो, असं भगवान बुद्धांनी एका ब्राह्मणाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून श्रद्धेचं बीज उत्पन्न होणं महत्वाचं आहे. तर हे सगळे उदाहरण या ठिकाणी अतिशय सुंदर अशा उपमा देऊन राजाला ह्या कृतीचं जे काही महत्व आहे त्या कृतीचं महत्व या ठिकाणी पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग पुढचं प्रकरण आहे पोटातील कृमीची उपमा. पोटामध्ये कृमीची उपमा. हे राजा, उंट, बैल, गाढव, बकरे, इतर जनावरे व मनुष्य यांच्या पोटामध्ये निर्माण होणाऱ्या कृमींना ते तशी परवानगी देतात काय की माझ्या पोटामध्ये उत्पन्न हो म्हणून? असं कोणीतरी म्हणते काय? उंट असेल ना, बैल असेल, गाढव असेल, इतर जनावरे असतील, त्याच्या पोटामध्ये कृमी निर्माण होतात. आपल्याही पोटामध्ये कृमी निर्माण होतात. आपण त्या कृमींना परवानगी देतो का की माझ्या पोटामध्ये उत्पन्न हो म्हणून? आपण जरी परवानगी देत नसलो तरी मात्र ते प्रत्येकाच्या पोटामध्ये उत्पन्न होत असतात आणि अनेक कृमींना ते जन्म देतात. जंतू निर्माण होतात पोटांमध्ये, होतात की नाही? आपल्या प्रत्येक लोकांच्या पोटांमध्ये जंतू आहेत. मायन्यूटली आपण पाहायला गेलो तर अनेक जंतू आपल्या शरीरामध्ये आपल्याला दिसून पडतात, नाही का? अनेक ठिकाणी आपल्याला जंतू निर्माण होताना दिसतात. तसं आपल्यामध्ये सुद्धा, आपल्या शरीरामध्ये सुद्धा जंतू आहेत की नाही? आपण त्यांना म्हटलं का तुम्ही इथे जन्म घ्या? आपली परवानगी घेतली का त्यांनी? नाही घेतली, है ना? आपण त्यांना परवानगी दिली नाही, त्यांनी आपल्याकडून परवानगी सुद्धा घेतली नाही, तरी परंतु ते आपल्या पोटामध्ये जन्म घेतात ना. तर त्याच पद्धतीनं तथागताचे निर्वाण झाले असले आणि त्यांची परवानगी नसली तरी सुद्धा धातू व ज्ञानाला बलसाल असल्यामुळे, है ना, तर ज्ञानामध्ये ते सामर्थ्य आहे, ते बल आहे की ते आत्मसात करून आपल्याला जे काही प्राप्त करायचं आहे ते आपण प्राप्त करून घेऊ शकतो. आणि असं असल्यामुळे तथागतांची आकांक्षा श्रेयस्कर व फलदायक आहे. म्हणून ही कृती श्रेयस्कर आणि फलदायक आहे. बलसाल म्हणजे बळ आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे, है ना. त्या कृतीमध्ये सुद्धा एवढं सामर्थ्य आहे, तथागत हयात नसताना सुद्धा त्यांची प्रतिमा समोर ठेवून आपण जे काही कृती करतो ती कृती इतकी बलवान आहे, सामर्थ्यवान आहे, सामर्थ्यशील आहे की त्या कृतीतून आपण निर्वाण पदापर्यंत पोहोचू शकतो. पुढची रोगाची उपमा दिलेली आहे. ते म्हणतात की हे राजा, 98 प्रकारच्या रोगांनी आपल्या शरीरात उत्पन्न व्हावे अशा प्रकारची अनुमती देतो काय? म्हणजे अनेक रोगांनी आपलं शरीर पछाडलेलं आहे. काहींना काही रोग असतात, काहींना काही, सगळेच 98 पद्धतीचे रोग एकाच वेळे काही उत्पन्न होत नाही ना. तर टप्प्याटप्प्यानं आपण रोगग्रस्त होत असतो. कधी सर्दी होतो, कधी खोकला होतो, कधी दमा होतो, कधी बीपी वाढते, कधी शुगर होते, कधी अटॅक येतो, वगैरे वगैरे वगैरे, आहे की नाही? बरेच रोग पछाडत असतो. तर हे सुद्धा याच पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे परवानगी नसताना सुद्धा ते कसे काय आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होतात. तर ते म्हणतात की हे बनते आपल्या पूर्वी केलेल्या दूषित आचरणामुळे. आपण जे काही दूषित आचरण करतो, आगाऊ खाल्लं की पोट बिघडते, हे जे काही दूषित आचरण आहे त्या दूषित आचरणामुळे आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात. आपण अधिकाधिक टेन्शन मध्ये जगत असलो तर त्यातून ब्लड प्रेशर सारख्या बिमाऱ्या निर्माण होतात. हे दूषित आचरण झालं, बरोबर आहे की नाही? तर त्याच पद्धतीनं हे राजा, जर पूर्वी केलेले अकुशल आता वेदना देणारे आहेत, तेव्हा पूर्वी केलेले व आता केलेले कुशल अकुशल कर्म निश्चितच श्रेयस्कर व फलदायक आहे. त्यामुळे हे राजा, तथागताचे परिनिर्वाण झाले तरी परवानगी नसताना केलेले काम श्रेयस्कर व फलदायी ठरते. तर या अतिशय महत्वाच्या असा उपमा समजावून सांगण्यासाठी या उपमांचा वापर केला. आणि श्रद्धेचं जे काही महत्व आहे किंवा बाहेरून वाटणारी कृती अनावश्यक जरी वाटत असली, अनेक लोकांचं तसं म्हणणं असलं तरी मात्र त्या कृतीतून जे श्रद्धा आहे ती श्रद्धा विकसित होते. आणि श्रद्धाचं जे काही इंद्रिय आहे ती किती महत्वाचं इंद्रिय आहे आणि त्याच्या विकासातून खऱ्या अर्थानं आपण हा सगळा भवसागर पार करून जाऊ शकतो.
अशा पद्धतीने जे काही श्रद्धेच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, आणि हे जे श्रद्धा आहे ते आपलं भावनिक अंग आहे, आणि हे भावनिक अंग उत्पन्न होणे सुद्धा तेवढेच महत्वाचं आहे. केवळ बौद्धिक विकास होऊन चालणार नाही, तर बौद्धिक विकासासोबतच आपल्याला आपला भावनिक विकास सुद्धा साधायचा आहे. आणि दोन्ही अंगाने आपण ज्यावेळेस परिपूर्ण होतो तेव्हाच आपला सर्वांगीण विकास होत असतो. आणि हा सर्वांगीण विकास आपण या कृतीतून साधण्याचा प्रयत्न करत असतो, आणि म्हणून ही कृती वांझोटी ठरत नाही. आता या ठिकाणी नंद यक्षाची उपमा या ठिकाणी दिलेली आहे. आता ही थोडीशी वेगळीच कहाणी आहे. तर नंद नावाच्या यक्षाने स्थविर सारीपुत्राची परवानगी घेऊन पृथ्वीमध्ये प्रवेश केला. ते म्हणतात, होय बनते, ह्या सूर्यात लोकामध्ये प्रकट झाला. कोण? नंद नावाचा यक्ष. हे राजा, स्थविर सारीपुत्राने नंद यक्षाला गिळण्याची पृथ्वीला परवानगी दिलेली होती. काय? नंद नावाच्या यक्षाने काय तर पृथ्वीला गिळले, असा याचा अर्थ या ठिकाणी दिसून पडतो. म्हणते, संपूर्ण देवलोकासह संपूर्ण पृथ्वीचा शोध घेतला, चंद्र, सूर्य व सुमेरू पर्वताला सुद्धा पेरून दिले, तरी स्थविर सारीपुत्र दुसऱ्याला दुःख देण्याची परवानगी देणार नाही. ते कशामुळे? कारण स्थविर सारीपुत्राचे क्रोध करण्याचे किंवा दुःख देण्याचे सर्व हेतू त्यांनी पूर्णपणे नष्ट केलेले आहेत. सर्व हेतू समूळ नष्ट झालेले आहेत. स्थविर सारीपुत्र मनामध्ये कोणत्याही जीवाला मारण्याची इच्छा उत्पन्न करणार नाही. जर हे राजा, स्थविर सारीपुत्राने नंद यक्षाला पृथ्वीमध्ये गिळंकृत होण्याची परवानगी दिली नाही, तर मग नंद यक्ष कोणत्या कारणामुळे पृथ्वीत गडप झाला? म्हणते, त्याचे अकुशल कर्म बलवान असल्यामुळे. त्याचे अकुशल कर्म बलवान असल्यामुळे. सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी एकच आहे की या कथेला जसंच्या तसं समजून घेण्याची काही आवश्यकता नाही. जे काही त्याचे अकुशल कर्म होते, त्या अकुशल कर्माच्या आधारावर त्याला ती गती प्राप्त झाली, त्याला तो विपाक आला, आणि त्या विपाकाच्या आधारावर एक प्रकारे ते जे काही जीवन त्याला प्राप्त झालेलं आहे ते त्याच्या कर्मामुळे प्राप्त झालेलं आहे की नाही? तर त्याची जी काही अधोगती झालेली आहे ती अधोगती त्यांनी पूर्वी केलेल्या अकुशल कर्माच्या आधारावरच झालेली आहे. तर या सगळ्या कथेचा जो काही सार आहे तो सार आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की सारीपुत्राने त्याला काहीच म्हणजे अशा पद्धतीची तू इथे जावं की तिथे जावं की पृथ्वी वगैरे जे काही कहाणी आलेली आहे ते त्याच्या भानगडीत आपण पडण्याची गरज नाही आहे. पण त्याची जी काही गती झाली, त्याची जी काही दुर्गती झाली, तर ती दुर्गती कशामुळे झाली? तर त्याच्या अकुशल कर्म हे बलवान असल्यामुळे त्याची ती दुर्गती झाली. त्याचे अकुशल कर्म इतके बलवान होते, इतके प्रभावी होते, आणि जर आपले कर्म इतके अकुशल असतील तर त्या अकुशलाचे परिणाम काही चांगले येणार नाही. आणि परिणाम तर येणारच आहे, सृष्टीचा नियम आहे, हा प्रतित्य समुत्पाद आहे ना. प्रतित्य समुत्पादाच्या नियमाप्रमाणे, सृष्टीच्या नियमाप्रमाणे जे कर्म केलेले आहेत त्याचा विपाक येणारच आहे. आणि जर अकुशल कर्म कोणी केलेलं असेल तर मग तो नरकमय यातना जगण्यापासून त्याला कोणीही म्हणजे वाचवू शकणार नाही. अतिशय दुःखी जीवन जगण्यापासून त्याला कोणीही वाचवू शकणार नाही. त्याचं रक्षण तो स्वतःच करू शकते. आपल्या पापकर्मातून मुक्त होऊन अधिकाधिक कुशल कर्म करून तो या दुर्गतीपासून स्वतःचं रक्षण करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी ह्या सगळ्या बाबी आलेल्या आहे की अकुशल कर्म म्हणते नागसेन सांगतात की या कारणामुळे हे राजा, अकुशल कर्म बलवान असल्यामुळे परवानगी नसताना केलेली आकांक्षा श्रेयस्कर व फलदायक ठरते. यामुळेच हे राजा, तथागताने परिनिर्वाण प्राप्त केल्यानंतर परवानगी नसताना सुद्धा केलेली आकांक्षा श्रेयस्कर व फलदायक ठरते. आता पुढचा प्रश्न आहे, हे राजा, असे कितीतरी लोक आहेत जे याप्रमाणेच महापृथ्वीमध्ये सामावलेले आहेत, त्यांच्या संबंधी तुम्ही ऐकले आहे काय? या महापृथ्वीमध्ये अनेक लोक सामावलेले आहेत. कितीतरी लोक आहेत जे याप्रमाणे महापृथ्वीमध्ये सामावलेले आहेत. खरं आहे राजा, तुम्ही सांगा.
भंते चिंचा मानविका, सुप्रबुद्ध शाक्य, स्थवीर देवदत्त, नंद यक्ष, नंद मानवक हे आहेत. हे असे बरेच उदाहरण भगवान बुद्धाच्या काळामध्ये आपल्याला पाहता येते. स्थवीर देवदत्ताचं नाव सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. देवदत्ताचा व्यवहार भगवान बुद्धाच्या संदर्भाने कसा होता हे सगळं आपल्याला माहित आहे. आणि भगवान बुद्धाच्या संदर्भाने स्थवीर देवदत्ताचा जो काही व्यवहार होता म्हणजे इथपर्यंत की भगवान बुद्धाची हत्या करण्याचे सुद्धा त्याने कटकारस्थान रचलेले होते. तर राजगिरीला सुद्धा एक फार मोठा दगड त्यांच्या अंगावर त्यांनी भिरकावला होता आणि त्याचा चिपोरा उचलून भगवान बुद्धाच्या पायाला लागलेला होता आणि त्यातून ते रक्त सुद्धा भगवान बुद्धाचं निघालेलं होतं. आणि भगवान बुद्धाच्या संदर्भाने अशा पद्धतीने कटकारस्थान रचणे हे महापाप आहे. महापाप फार मोठं पाप आहे. बुद्धाने सगळ्यात मोठं पाप जे सांगितलेलं आहे आई वडिलांची हत्या करणे, गुरूंची हत्या करणे, तथागतांची हत्या करण्याचा. तथागताची हत्या कोणी करू शकत नाही परंतु त्यांना दुखापत पोहोचवणे हे महापाप म्हणून सांगितलेले आहे. महापाप आहे की नाही. आणि हे महापाप एक प्रकारे स्थवीर देवदत्तांनी केल्यामुळे तर उल्लेख असा मिळतो की तो नरकात जन्म घेतला ना, नरक लोकामध्ये त्याचा जन्म झाला आणि तिथे जाऊन सुद्धा तथागताने त्याला त्याच्या पापातून मुक्त करण्यासाठी मदत केलेली आहे असा सुद्धा आपल्याला उल्लेख मिळतो. या संदर्भाने आपण एवढंच म्हणू शकतो की ज्याने जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाप कर्म केलेले आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो दुर्गतीमध्ये जातो, नरक यातना भोगत असतो है ना. अशा पद्धतीचे जन्म तो ग्रहण करतो जे अतिशय नरकमय आहे, यातनामय आहे, दुःखमय आहे. तर आपल्याला या पृथ्वीमध्ये असे अनेक जीव निर्माण होताना दिसतात. त्या पृथ्वीमधून अनेक जीवांचा जन्म झालेला आपण पाहतो. अल्पायुषी असतात ते, त्यांचं जीवन अतिशय अल्पायुषी असतात. काही सेकंदाचं, काही मिनिटाचं, काही तासाचं, काही दिवसाचं इतकं अल्प आयुष्य घेऊन ते येतात आणि अशा पद्धतीने त्यांचा मृत्यू होतो की आपल्याला काही त्याबद्दल बोलता येणं शक्य नाही. चिरडल्या जातात. तर काय कितीतरी पद्धतीनं अशा जीवजंतूंची हत्या होत असते किंवा त्यांना मृत्यू येत असतो, मरण येत असतो की नाही. मग आता कुठला नरक पाहायचा आपण? काही वेगळा असं काही जागा आहे का नरकाची? शेणात जन्म घेतात ते नरकातच जन्म घेतात ना. एखाद्याच्या सडलेल्या एखाद्या प्राण्याच्या अंगामध्ये किडे निर्माण होतात ते नरकामध्येच जन्म घेतात. आणखी कुठला दुसरा नरक आहे? आणखी कुठला दुसरा नरक आहे? यालाच म्हटलेलं आहे. अनेक जीव जंतू आहे जे कुठे कुठे जन्म घेत असतात. त्यांचा जीव आहे ते जन्म घेतात. ह्या सगळ्या जन्म मरणाच्या प्रोसेस मधूनच ते आलेले आहेत, या भवचक्रामध्ये फसलेले आहेत आणि अशा ठिकाणी जन्म घेतलेला आहे की त्याला अधोगतीची म्हणजे सगळ्यात खालची पातळी त्यांनी नीच पातळी घातलेली म्हणजे गाठलेली आहे ना. तर अशा पद्धतीनं नीलम जी यहाँ पर हिंदी में बोलिए, तो इस पृथ्वी के अंदर में अनेक जीव पैदा होते हैं है ना. तो हम लोग देखते हैं कि कई गोबर में कुछ जीव पैदा होते हैं, कोई सड़े हुए जो प्राणी है जो मरते हैं उसमें भी जीव पैदा होते हैं. ये नरक नहीं तो और क्या है? इसी को नरक कहा गया है. और कोई ऐसी व्यवस्था नहीं है जो पृथ्वी के अंदर में नरक लोक है और वहां कुछ जन्म लेते. ये जो जन्म ग्रहण करना है ऐसी जगह नरक यातना भोगने के लिए अल्पायुषी जो जीवन लेकर हम लोग आते हैं ये एक प्रकार का नरक ही है ना. और इस तरह से अनेकों प्राणी, अनेकों जीव, अनेकों जंतु हमको देखने को मिलते हैं जो इस तरह से मरते हैं, मारे जाते हैं ना. बहुत ही कम समय का जीवन वो लेकर आते हैं. ऐसे वो बोलते हैं कि भंते मैंने सुना है कि जो 5 तरह के लोग हैं वो पृथ्वी में समाये हुए हैं. अब कौन से 5 तरह के लोग हैं हमें पता नहीं है, लेकिन इस पृथ्वी के अंदर में जन्म लेने वाले ऐसे कई जीव और जंतु है जो हम लोग अपने खुली आंखों से भी देखते हैं है ना. मट्टी से कुछ जंतु पैदा होते हैं, कुछ जीव पैदा होते हैं. विशेष तौर पर बरसात के समय में हमको ऐसे बहुत सारे जीव पैदा होते हुए दिखते हैं ना. झाड़ों में पैदा होते हैं, फलों में पैदा होते हैं. बैंगन काटो तो बैंगन से कुछ ना कुछ इल्ली निकलती है, कुछ जीव निकलता है ना.
उस बैंगन के अंदर जो जीव पैदा होता है उसमें भी जीव है ना, वो उसी प्रक्रिया से होकर आया है। वो भव चक्र में फंसा है और वो वहां पैदा हुआ, कहा बैंगन में पैदा हुआ, या और किसी फलियां होती है, उस फली में हमको इस तरह का कोई जीव पैदा होते हुए नजर आता है। तो ये क्या है, इसे क्या कहेंगे? ये नरक यातना ही है, और ये इसी पृथ्वी में समाये हुए ये एक प्रकार के नरक लोक है ना। तो इसलिए बोलते हैं, तो अब वो कोई परवानगी तो नहीं देता, फल्ली या बैंगन बोलता है कि मेरे अंदर में पैदा हो, ऐसा कोई परवानगी नहीं देता। वो गोबर जो पड़ा है, वो गोबर भी नहीं बोलता कि मेरे अंदर तो पैदा हुआ। सड़ा हुआ जो जानवर है, वो सड़ा हुआ जानवर ये नहीं बोलता कि मेरे अंदर इतने सारे जंतुओं ने पैदा होना चाहिए, ऐसी इच्छा भी नहीं करता। किसी को पैदा मतलब किसी को परवानगी भी नहीं देता, उसके बावजूद भी वो वहां पर पैदा होते हैं। तो इसी तरह से भगवान बुद्ध की मूर्ति सामने रखकर उनके मूर्ति के प्रति हम जो भी एक प्रकार से व्यावहारिक कृति करते हैं, हम उनको फल एक उनके सामने रखते हैं, दीप जलाते हैं, धूप जलाते हैं, पुष्प देते हैं। देखने के लिए तो ये कृति ऐसी लगती है कि अरे भगवान बुद्ध तो है ही नहीं यहाँ पर, केवल उनकी मूर्ति रखी है, वो भी निर्जीव है। ऐसे मूर्ति के सामने ये सारा सब कुछ करना, ये तो व्यर्थ है, अनर्थ है, इससे क्या होने वाला है? भगवान बुद्ध तो कुछ भी स्वीकार नहीं करते। तो पहली बात तो दूसरे धर्मों में और भगवान बुद्ध के संदर्भ में जो कृति की है, वो उस कृति में बहुत बड़ा जमीन आसमान का फर्क है। अन्य लोग अपने आराध्य दैवतों को जो भी एक प्रकार से लाच देते हैं कि हे भगवान मेरी ये मनोकामना पूरी कर दे, मेरा ये काम लटका हुआ है ना, इसे पूरी कर दे तो मैं तेरे नाम से 100 रुपए के पेड़े बांटूंगा, या तेरे सर पर जो है वो सोने का मुकुट चढ़ाऊंगा, है ना, तुझे अच्छे वस्त्र पहनाऊंगा, तेरे मंदिर पे कलश चढ़ाऊंगा। तो वगैरह वगैरह, ये इस तरह की जो बातें अन्य धर्मों में हमको देखने को मिलती है, ये अन्य धर्मों में देखने को मिलने वाली जो कृति है, उस कृति से भगवान बुद्ध के संदर्भ में जो हम लोग कृति करते हैं, इसका कंपैरिजन नहीं हो सकता। तो हमको पता है कि भगवान बुद्ध मूर्ति में नहीं है, तो भगवान बुद्ध ने जो धम्म दिया है वो आज धम्म धातु के रूप में, है ना, वो उपस्थित हमारे बीच में उपस्थित है, और वो हमें मार्ग दिखाता है, जो मार्ग भगवान बुद्ध ने हमें दिया हुआ है। और भगवान बुद्ध के गुणों की जब वहां पर हम एक प्रकार से वंदना के माध्यम से उसका पारायण करते हैं, तो भगवान बुद्ध के गुणों से हम प्रेरणा लेते हैं, और वो गुण हम में विकसित हो, इस तरह से हम 3 रत्नों की शरण ग्रहण करते, उन गुणों का विकास हम अपने आप में करने की प्रेरणा लेते हैं, है ना। और इसीलिए ये जो कृति है, ये फल देने वाली इसीलिए होते हैं कि हम उनसे प्रेरणा लेकर अपना जीवन उस मार्ग पर ढालने के लिए हम प्रेरित होते हैं, कटिबद्ध होते हैं, वचनबद्ध होते हैं, प्रतिज्ञाबद्ध होते हैं, और वैसी कृति काया वाचा मन से हम करने की कोशिश करते हैं। और जब हम इस तरह की कृति करते हैं तो उसके परिणाम आते हैं, और परिणाम क्या आते हैं कि जो बुद्ध ने बुद्धत्व को प्राप्त किया, उसी बुद्धत्व को प्राप्त करने का बल, वो सामर्थ्य इस मार्ग से हमें प्राप्त होता है ना। इसीलिए ये जो कृति है जो बुद्ध के संदर्भ में हम करते हैं, ये फलदायी होती है। तो ये सारी उपमाएं देकर भंते नागसेन ने राजा मिलिंद को समझाने का प्रयत्न किया है। अब एक छोटा सा चैप्टर यहाँ पर है 4-5 लाइन का, उसे हम देख लेते हैं और आज रुकते हैं। यह है सर्वज्ञ भाव प्रश्न। सवाल यह है कि राजा पूछते हैं बनते नागसेन से कि बुद्ध सर्वज्ञ है क्या? तो नागसेन जी बनते नागसेन राजा मिलिंद को उत्तर देते कि हाँ, भगवान बुद्ध सर्वज्ञ है ना। तो मराठी में पढ़ता हूं, परंतु त्यांना ज्ञान दर्शन निरंतर प्रत्युत्पन्न होते असे मात्र नाही। त्यांना ज्ञान दर्शन निरंतर प्रत्युत्पन्न होते असे मात्र नाही। भगवान बुद्ध ध्यानाच्या प्रतिबद्धतेमुळे सर्व प्रकारच्या ज्ञानाला ध्यानाच्या द्वारे योग्य प्रकारे जाणत होते। योग्य प्रकारे जाणत होते किस माध्यम से? ध्यान के माध्यम से। ध्यान के माध्यम से मतलब क्या है? तो उनके मन का इतना विकास हो गया था कि वो भूतकाल, भविष्यकाल और वर्तमान काल, तीनों काल के बारे में
सभी लोगों के बारे में, उनकी गति क्या है इसके बारे में जानते थे, अपने पूर्व जन्मों के बारे में भी जानते थे। तो इस तरह से वो सर्वज्ञ है करके यहाँ पर राजा मिलिंद को भंते नागसेन उत्तर देते हैं। तो जिस तरह से जिस चीज की जरूरत पड़ी उस हिसाब से भगवान बुद्ध ने अपना ज्ञान बांटा है। इसके संदर्भ में इसके पहले भी आया है। कोई भी डॉक्टर जो है वो डॉक्टर एक साथ सारे मेडिसिन सब वो दे देता है, ऐसी कोई बात नहीं है। तो जिस तरह का रोग उसको होता है उसी तरह की वो मेडिसिन भी उसको देता है। तो इसका मतलब ये नहीं है कि अन्य रोगों के बारे में उनको कोई जानकारी नहीं है। तो जिसको जिस तरह से जरूरत पड़ी उस तरह का ज्ञान उन्होंने उसको देने का मतलब काम किया है। ये भी हमने देखे हैं तथागत के संदर्भ में। और इस तरह से हम लोग देखते हैं कि तथागत तो सर्वज्ञ थे, लेकिन जिस चीज की जब जब जरूरत पड़ी उन्होंने वही चीज देने का काम किया, वही चीज बांटने का काम किया। तो इस तरह से हे राजा, 100 गाड्या, अर्धा खंडी, 7 कुडव व 2 तुंबे धान्यामध्ये दाण्याची संख्या किती आहे तुम्ही एका क्षणात सांगा। तो 100 गाड़ियों में, है ना, या जो मोजमाप होता है अर्धा खंडी, 7 कुड़वा, मराठी में बोलते हैं इसे, जो पायली होती थी गिनने की पुराने जमाने में, एक मोजमाप करने का यंत्र होता था, उससे वो दाने गिने जाते हैं, है ना। तो वो इतना सब कुछ भरा है और आप बता सकते हो कि कितना धान्य भरा पड़ा है, आप गिन सकते हो कितने दाने हैं उसमें। तो बोलते हैं नहीं गिन सकते, है ना, नहीं गिन सकता वो आदमी। तो बुद्ध के पास इतना ज्ञान है, इतना ज्ञान है, वो सर्वज्ञ है ना। लेकिन जितनी जरूरत है उतना ही ज्ञान उन्होंने यहाँ पर बांटने का काम किया है। तो इस तरह से भगवान बुद्ध सर्वज्ञ थे, ये यहाँ पर भंते नागसेन राजा मिलिंद को समझाने का प्रयत्न करते हैं। तो ये चैप्टर इसके पहले भी मेरे ख्याल से यही इसी इसमें आया हुआ है शायद। तो अभी तक आप लोगों ने जो जो कुछ भी मेरे अनुपस्थिति में पढ़ा था उसका ही जो पार्ट है वो मैंने आज यहाँ पर समझाने का प्रयास किया है। तो अगला जो प्रकरण है वो चित्त से संबंधित है, वो हम कल देखने का प्रयास करेंगे। आज के संदर्भ में बस इतना ही। आप लोगों ने मुझे शांति से सुना, समझने का प्रयास किया। मैं भी जो समझा सकता था आप लोगों के बीच में रखने का प्रयास किया और आप लोगों ने शांति से सुना। इसके लिए आप सभी का पुण्यानुमोदन करता हूँ और यही रुकता हूँ। नमो बुद्धाय, जय भीम।